भूषण गवई यांनी आज सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गवईंना सरन्यायाधीश पदाची त्यांनी शपथ दिली। राष्ट्रपती भवनात हा शानदार शपथविधी सोहळा पार पडला। लाडकी बहीण योजनेच्या नावानं नागरिकांची फसवणूक होत आहे। मुंबईच्या जोहू पोलिसांकडून एका दाम्पत्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल झालाय। तपासात या सर्व गैरव्यवहारामागे गुजरात कनेक्शन समोर आलंय। पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याचा संशय। मालेगावतून एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। एटीएस पथकाकडून मोबाईल ताब्यात घेत तरुणाची 6 तास कसून चौकशी करण्यात आली। रायगडच्या परळीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची कोयत्यानं वार करत हत्या करण्यात आली। नंतर स्वतःलाही त्यानं गळफास घेऊन संपवलं। प्रेयसी सतत नकार देत असल्यानं हत्या केल्याचा प्रियकरांना लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे। चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात आणखी एका महिलेचा मृत्यू झाला। चिमूर तालुक्यातल्या करबडामध्ये तेंदूपत्ता तोडणाऱ्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला। मागील 5 दिवसात 6 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे। रायगडच्या महाड तालुक्याला पुन्हा मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसानं वातावरणात गारवा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।